तर सोलापूरमध्ये सुद्धा लाडक्या गणरायाचं आगमन झालं आणि सोलापूरसह राज्यासह देशभरात गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि दक्षिण सोलापूरमध्ये मुळेगाव तांड्यामध्ये रामेश्वर तरुण मंडळाकडून गणरायाची अगदी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। रामेश्वर तरुण मंडळाचं यंदाचं तिसरं वर्ष आहे। मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी। आज देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे। राज्यातही त्याच पद्धतीने गणेशोत्सव आहे जो साजरा केला जात आहे। आपण आज अशा ठिकाणी आलोय गावखेड्यामध्ये सुद्धा गणेशोत्सव जो आहे तो एकदम पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जातोय। आपण पाहू शकता महिला असतील, छोटे जे आहेत ते लहान मुलं असतील या गणेशोत्सवामध्ये आज सामील झालेले आहेत। आपण पाहू शकता आपण आलो आहोत आज सोलापूर शहरातील मुळेगाव तांडा येथे आलेले आहेत। गाव असेल खेडा असेल तसेच तांड्यावर ही जे आहे तो गणेशोत्सव जो आहे तो मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर। तर आपण पाहतोय सोलापूरमध्ये हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला होता। सोलापूरमध्ये सुद्धा तांड्यात रामेश्वर तरुण मंडळाचा हा गणेशोत्सव आहे। अतिशय अनोखा असा हा उत्सव। आपण पाहतोय लाडक्या गणरायाचं वाजत गाजत स्वागत करण्यात आलेलं आहे। अतिशय साध्या पद्धतीने गणरायाचं आगमन आणि त्याचं स्वागत करण्यात आलेलं आहे। तर रामेश्वर तरुण मित्र मंडळाचा हा गणराया अत्यंत सुंदर सुबक अशी मूर्ती, लाडक्या गणरायाचं वाजत गाजत स्वागत। मुळेगाव तांड्यामध्ये रामेश्वर तरुण मंडळाकडून गणरायाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। रामेश्वर तरुण मंडळाचं यंदाचं तिसरं वर्ष आहे।